एक होती चिमणी आणि एक होता कावळा। चिमणीचं घर होत मेणाच, छोटंस आणि खूप सुंदर। चिमणी सारखी कामात असे, आळशासारखं बसायला तिला मुळीच आवडत नसे। याउलट कावळ्याचं घर शेणाचं होतं। घरात सगळीकडे पसाराच पसारा असे। कावळा दिवसभर इकडे तिकडे टिवल्या बावल्या करायचा, बडबड करायचा। हा खोडकर कावळा कोणालाच आवडायचा नाही। एक दिवस काय झालं, आकाशात मोठे मोठे काळे ढग आले। सोसाट्याचा वारा सुटला, टप टप पाऊस पडू लागला। झाडे भिजली, जमिनीवरून धो धो पाणी वाहायला लागलं। कावळ्याच घर होत शेणाच, तेही पाण्यात वाहून गेले। कावळा काकडला, आता कुठे जाव बर। एवढ्यात त्याला आठवल, चिमणीच घर आहे शेजारीच। मग कावळा आला चिमणीकडे, पण चिमणीच्या घराचे दार तर बंद होते। चिवताई, चिवताई, दार उघड। चिमणी आतून म्हणाली, थांब, माझ्या बाळाला काजळ पावडर लावते। थोडा वेळ थांबून पुन्हा कावळ्याने कडी वाजवली। चिवताई, चिवताई, दार उघड। चिमणी आतून म्हणाली, थांब, माझ्या बाळाला झोपवते। इकडे कावळ्याला खूप भूक लागली होती, पण सगळीकडे पाणीच पाणी झाले होते। काय करतो बिचारा, एवढंच तोंड करून कुडकुडत उभा राहिला। चिवताईचे बाळ झोपल्यावर तिने दार उघडले। कावळा घरात आला। भिजल्यामुळे त्याला खूप थंडी वाजत होती। चिमणी म्हणाली, तू बैस चुलीपाशी। कावळा चुलीपाशी बसला। चुलीवर होती खीर। कावळ्याच्या तोंडाला पाणी सुटले, त्याने थोडी थोडी करत सगळी खीर संपवली। थोड्या वेळाने पाऊस थांबला। कावळ्याने घरट्याचे मागचे दार उघडले आणि तो भुरकन उडून गेला। असा होता कावळा आळशी आणि लबाड।